शिप जेव्हा ॲस्ट्रॉइडच्या वादळात अडकते तेव्हा ते वाचवण्यासाठी वॉर्महोलमधून तातडीने जंप मारली जाते. पण तांत्रिक बिघाडामुळे जेव्हा स्पेसशिप वॉर्महोलमधून बाहेर पडते तेव्हा कॉम्प्युटर आपोआप आपल्या जुन्या डिमार्केशन पॉइंटकडे मार्ग दाखवतो. तो पृथ्वीकडे असतो. मानवाच्या इतिहासात पृथ्वी हा मुख्य ग्रह असल्यामुळे कदाचित कॉम्प्युटरने त्याची निवड केली असावी. पण आता 1000 वर्षांनी पृथ्वी क्वारंटाईन प्लॅनेट झाली आहे. हा माणसासाठी क्लास 1 क्वारंटाईन प्लॅनेट आहे, म्हणजे तिथे जाण्यास सक्त मनाई आहे. पण शिपचे इंजिन बंद असल्यामुळे आणि पॉवर संपत आल्यामुळे सायफर पायलटला आदेश देतो की पृथ्वीवरच लँड करावे, पण अनपेक्षितपणे ते क्रॅश लँड करतात. या अपघातात फक्त सायफर रेज आणि त्याचा मुलगा किटाय जिवंत वाचतात. बाकी संपूर्ण क्रू मेंबर मारले जातात. क्रॅशमुळे सायफरचे दोन्ही पाय जखमी होतात, ज्यामुळे त्याला हालचाल करता येत नाही. किटाय आपल्या पित्याजवळ येतो. त्याला जिवंत पाहून त्याच्या जीवात जीव येतो. सायफर हा किटायला एका बीकन बद्दल सांगतो, ज्याचा उपयोग रेस्क्यू सिग्नल पाठवण्यासाठी केला जातो. पण त्यांच्या बीकन पूर्णपणे खराब झाल्यामुळे त्यातून सिग्नल पाठवले जाऊ शकत नाहीत. कंट्रोल पॅनल अजूनही काम करत असते. तिथून सायफरला दुसऱ्या बीकन बद्दल समजते, जे शिपच्या लँडिंग करताना तुटून पडलेल्या दुसऱ्या भागामध्ये आहे, जे 100 किलोमीटर लांब आहे. आता सायफर किटायला मिशन देतो, ज्यात किटायला 100 किलोमीटर प्रवास करून ते बीकन शोधून रेस्क्यू सिग्नल पाठवायचे आहेत.